गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपले संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य सुद्धा असतात. परंतु मित्रांनो, आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्याला हवी असलेली कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम हे त्या कंपनीचा आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना संपूर्ण आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो एक 2-3 दिवसापूर्वी मी कॅम्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्या व्हिडिओत मी आवाहन केले होते की तुम्हाला हवे असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. त्यानुसार एका बंधूंनी राईट्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले, त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आता आपण राईट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत. तर मित्रांनो, परंतु कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 2 एप्रिल 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 22,713 या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वी खाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय तर आज आपले एकूण शेअर मार्केट हे 52वी खाय अंकापासून सुमारे 3660 अंकांनी खाली आहे. म्हणजेच आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या आज 52वी खायपासून सुमारे 13.87% खाली आहे. मित्रांनो, सध्या युद्धजन्य स्थिती आहे, मंदी, त्यामुळे जागतिक शेअर बाजार मंदीत आहेत. त्यानुसारच आपला शेअर बाजार सुद्धा मंदीच्या सावटाखाली आहे. परंतु मित्रांनो, मागील मंदींचा जर इतिहास पाहिला तर 2008 साली, 2020 साली जी मंदी आलेली तेव्हा एकूण शेअर मार्केट हे सुमारे 50% खाली गेलेले. त्या मानाने आता आपले एकूण शेअर मार्केट हे फक्त 13.87% इतके खाली आहे. मित्रांनो, मार्केटचा तळ कोणीही सांगू शकत नाही, परंतु जेव्हा मार्केट खाली जाईल तेव्हा प्रत्येक तळाला म्हणजे प्रत्येक लो पॉईंटला उत्तम कंपनीचा शेअर्स खरेदी करणे ही गुंतवणुकीची सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, आता आपण राईट्स या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे राईट्स आणि राईट्स ही कंपनी ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, राईट्स या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत अदानी पोर्ट्स, तसेच GMR एअरपोर्ट, IRB इन्फ्रा, तसेच राजमार्ग इन्फ्रा, कॅपिटल इन्फ्रा, हायवे इन्फ्रा. मित्रांनो,
राईट्स ह्या कंपनीसारखेच काम करणारे ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत. यापैकी आपण अदानी पोर्ट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हवे असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा. आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. आज दिनांक आहे 2 एप्रिल 2026 आणि आज राईट्स ह्या कंपनीचा एक शेअर 190 रुपये 75 पैसे ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे, तर त्या शेअरची सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली, ती म्हणजे 52वी हाय. 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली, ती म्हणजे 52वी लो. तर राईट्स ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत होती 316 रुपये व 52वी लो किंमत होती 174 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असे 2 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा शेअर्स सुमारे 694 रुपयाला मिळत होता. परंतु मित्रांनो, हीच 694 रुपये ही किंमत सर्व ॲनालिसिस पोर्टलवर दिसत आहे. परंतु मित्रांनो, ह्या कंपनीने 31 जुलै 2024 साली एकास एक इतका बोनस दिलेला आहे. म्हणजे जी किंमत दिसत्या त्याची निम्मी किंमत असती. म्हणजे काय होतं, बोनस दिला की त्या कंपनीच्या शेअरची संख्या वाढती, परंतु किंमत निम्मी होती. तर मित्रांनो, ह्या कंपनीचा शेअर्स 2 वर्षापूर्वी 347 रुपयाला मिळत होता. 5 वर्षापूर्वी 122 रुपयाला मिळत होता. तसेच मित्रांनो, 2018 साली ह्या कंपनीचा शेअर्स फक्त 76 रुपयाला मिळत होता. ही कंपनी 2018 साली आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत, तर ते शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला सर्वच्या सर्व शेअर्स विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, राईट्स ह्या कंपनीचे आजचे बाजार भांडवल आहे 9,167 करोड रुपये. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालाय की तोटा झालाय व तो किती झालाय हे पाहणे. तर मित्रांनो, राईट्स ह्या कंपनीला 2021 साली 443 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2022 साली 537 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 570 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2024 साली 489 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2025 साली 411 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत, तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात त्या कंपनीचे शेअर होल्डर म्हणजे शेअर धारण केलेली लोक म्हणजे कॅटेगरी कोणत्या कोणत्या आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, राईट्स या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा या कंपनीत 72.20% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 8.64% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 3.46% आहे. मित्रांनो, आत्ताच आपण राईट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो मित्रांनो, राईट्स ह्या कंपनीला 2021 साली 443 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट मित्रांनो 2025 साली 411 करोड रुपये झालेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीला दरवर्षी नेट प्रॉफिट झालेला आहे, परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ नाही. म्हणजे नेट प्रॉफिट होण्यात सातत्य आहे,
पण नेट प्रॉफिटच्या ग्रोथमध्ये म्हणजेच नेट प्रॉफिटच्या प्रगतीत जास्त ग्रोथ नाही. त्यामुळे ह्या कंपनीचा शेअर जो 2 वर्षापूर्वी 347 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 122 रुपयाला मिळत होता, 2018 साली 76 रुपयाला मिळत होता, तोच ह्या कंपनीचा एक शेअर आत्ता करंट व्हॅल्यूला 190 रुपयाला मिळत आहे. थोडक्यात काय तर ह्या कंपनीत गुंतवलेले 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 347 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 122 रुपये, 2018 साली गुंतवलेले 76 रुपये, आत्ता 190 रुपये झाले. मित्रांनो, ओव्हरऑल जर बघितलं तर ह्या कंपनी 2018 साली 76 रुपयाची आत्ता 190 रुपये झालेले आहेत. 2018 साली ह्या कंपनीत जर 1 लाख रुपये गुंतवले असते तर 76 रुपयाचे 190 म्हणजे ह्या कंपनीनं जवळजवळ 2.50 पट एवढा रिटर्न्स 2018 पासून आतापर्यंत दिलेला आहे. जे 2.5 पट जवळजवळ रिटर्न्स दिलेला आहे. तर मित्रांनो, समजा ह्या कंपनी 2018 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 2.5 लाख रुपये झालेले आहेत. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की ह्या कंपनीचं जर शेअर होल्डिंग पॅटर्न बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर, म्हणजेच त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा 72.20% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला दरवर्षी नेट प्रॉफिट होतोय, पण त्या नेट प्रॉफिटमध्ये वाढ नाही. त्यामुळेच तसेच मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे, परंतु नेट प्रॉफिट हे वाढत नाहीये. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम म्हणता येत नाही. योग्य आहे परंतु उत्तम नाही. योग्य आहे कारण की या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय. त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. पण मित्रांनो, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य किंवा उत्तम असली तरी एकूण शेअर मार्केट खाली आल्यामुळे उत्तम कंपनीचा किंवा योग्य कंपनीचा शेअर सुद्धा खाली येत असतो, 52 अंकापासून खाली येत असतो. तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, राईट्स ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा आता 52 अंकापासून खाली येईल तेव्हा आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने ह्या कंपनीत रक्कम गुंतवण्यास सध्या काही हरकत नाही. कारण की योग्य किंवा उत्तम कंपनीचे शेअर्स हे एकूण मार्केट जेव्हा सुधारते तेव्हा नवीन हाय किंमत दाखवत असते. तर मित्रांनो, राईट्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम नवीन सदर चालू केलेले आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन प्लेलिस्ट या सेक्शनमध्ये जाऊन शेअर बाजार अभ्यासक्रम याचे 16 व्हिडिओ ज्यांना बेसिक माहिती हवी त्यांनी संपूर्ण क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.